काय सांगाल सर किती वर्षापासून आपण शनीला आहे थोडं चालू केलं. अच्छा पावन होते शनी भगवान पावन होते समजा शनी भगवान. तुम्ही काय सांगणार सर? नाही ते पहिल्यापासून तुझं गावच आहे जन्मस्थानच आहे तर ती पहिल्यापासून तिच्यामुळं आम्हाला सगळं चालूच केलं. बरं काय प्रसाद होता सर आपला? सुरुवातीला आम्ही खिचडी द्यायचो. खिचडीनंतर हळूहळू सांबार भात आणि आपलं रवा. आता यावर्षी काय होतं? यावर्षी सांबार भात आणि रवा. कुठून आले सर तुम्ही? यांचे भाचे आता मामा भाचेचं इथं जास्त महत्त्व आहे शिंगणापूर. मामा भाचेच्या आता इथं अभिषेक केलेला अतिशय उत्तम राहतो आणि चंपा शेठचे हे भाचे असल्यामुळे ते एकत्रित पंगत आणते मामा भाचे. मला ती ऐकून खूप आनंद वाटला त्याच्यामुळे मी परत प्रतिक्रिया द्यायला परत तुमच्या पुढं आलो. असंच शनिदेवाने आम्हाला सत्सत्वी बुद्धी द्यावी आणि आमचे अखंड कार्य पुढं बी चालू ठेवा. आमच्या पुढच्या पिढीकडं बी वारसा चालू ठेवा हीच विनंती. जय शनेश्वर महाराज. शनिदेवाची मूर्ती त्यांची बसवलेली एक या माझा आख्यायिका पण येते आणि त्यामुळे हा भंडारा जो होतोय तो ज्यांच्या हाताने घडतोय तर तो एक त्याला एक आध्यात्मिक दृष्ट्या त्याला एक वेगळंच महत्त्व म्हणतात. महत्त्व आहे अशा पद्धतीने आणि असंच ते बऱ्याच दिवसापासून करतात. त्यांच्या हातून ही सेवा 20 ते 25 वर्षापासून घडते आणि त्यामुळे आत्म्याचा सुख भेटते. आणि दुसरी गोष्ट का आपण काहीतरी करतो याचं एक आपल्याही मनाला एक आनंद होतो. देवाच्या नावाने काही करायलाच पाहिजे. शाळा सोनई इथं आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये प्रसाद घेऊन येत असतो. इथं 25-30 वर्षापासून आम्ही येतो. इथं कढी भात लापशी मसाला भात लाडू वगैरे असं. काय आनंद वाटतो तुम्हाला? आलं समाधान वाटतं, दर्शन होतं, व्यवस्थित समाधान वाटतं. शनिदेवाचीच कृपा अशीच सेवा आम्ही चालू राहून याच्या पुढं पण. किती वर्षापासून वाटप चालू आहे? हे 25-30 वर्षापासून आमच्या वडिलांपासून चालू आहे सगळं. काय श्रद्धा आहे तुमची? श्रद्धा शनिदेवावर सगळी. काय नवसाला पावतो? हो 100% नवसाला पावणार शनिदेव. दरवर्षी काय काय करत असतात? वेगवेगळं आयटम असतात का? दरवर्षी काय काय असतंय? आज काय कढी भात लापशी जिलेबी लाडू. आज काय केलेलं आहे? आज कढी भात लापशी जिलेबी आहे. अच्छा लाडू हो लाडू आहे. मागच्या वर्षी काय केलं होतं? मागच्या वर्षी पण हेच होतं. हेच होतं. फक्त जिलेबी किंवा लाडू यामध्ये पदार्थ बनवतात. सर आपण कुठून आलेले आहे सर? सोनई सोनईमध्ये. वडील करायचे पहिले? हो हे वडील आहे. बरं चंपा शेठ म्हणून काय सांगाल सर? आज तुम्ही अन्नदानाचा कार्यक्रम केला? बाकीचं नाही होतं आहे आमचं. अच्छा शनिदेवावर शब्द शनिदेवावर श्रद्धा आमची पहिल्यापासून आमच्या वडिलापासून आमची म्हणजे आता तिसरी आमच्या पिढ्याने पिढ्या चालत आलो आहे. अच्छा तिसऱ्या पिढ्यापासून कंटिन्यू सुरू आहे. हो कंटिन्यू तिसऱ्या पिढीपासून. प्रसादाचं वाटप झालं काय आनंद असतो? तो वेगळाच आनंद हां असतो. मन प्रसन्न होतं इथं. प्रसन्न वाटतं आम्हाला. अन्नदान 1,500 ते 2,000 लोकांचं आमचं असतं दरवर्षी. आणि वर क्रांती सुद्धा आपला प्रसाद येते त्याच्यात हो बाहेर राज्यातील लोक प्रसादाचा आनंद घेतात. बाहेरचे लोक खूप मोठा आनंद. तो आम्हाला खूप आनंद वाटतो. ते महत्त्व. सोनई